नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप मोठा लोचा झालेला आहे. मित्रांनो, काव्याने जीवाला येलो कलरचं जे काही स्वेटर गिफ्ट दिलं होतं ते चक्क पार्थकडे. आता ते स्वेटर पार्थकडे पाहून काव्याला तर धसकाच लागलेला आहे. मित्रांनो, होतं असं की आता इथे पार्थ हा पॅकिंगची तयारी करत असतो जायचं म्हणजे ट्रिपला जाण्यासाठी. तर इकडे आता तो काव्याला रिक्वेस्ट करत असतो की काव्या, आपण दोघांनी एकत्रच बॅग न्यायची का? तर काव्या बोलते, नाही पार्थ, मला ना बॅग शेअर केलेली बिलकुल आवडत नाही. कारण त्यामध्ये काय होतं की दोघांचे कपडे एकत्र असले की घड्या विस्कटतात. आता पार्थ खूप समजूतदार आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तो बोलतो की ठीक आहे काव्या, जशी आपल्या नात्याची घडी विस्कटायला नको तसं तुमच्या कपड्यांच्याही घड्या विस्कटायला नको, म्हणून ठीक आहे आपण दोघंही वेगवेगळ्या बॅग घेऊ. आता पार्थने त्याची बॅग एवढी धासाधास भरलेली असते ना की त्याला चेनच लागत नसती. मग तो काव्याची हेल्प करण्यासाठी काव्याला बोलवतो. काव्याला बोलतो, काव्या, तुम्ही जर याच्यावर बसलात तर तुमच्या वजनाने चेन लागेल. बाप रे, का हा पार्थ पण आहे ना बिचारीला इतका चिडवत असतो. काव्या बोलते, काय हो पार्थ, तुम्ही काही पण काय बोलता माझ्या वजनाने? तेव्हा पार्थ बोलतो, नाही हो, मस्करी केली, तुमच्यामुळे मी तुमच्या मदतीने चेन लावू शकतो. तर काव्या आता इतकी समजूतदार. काव्या बोलते, थांबा, मीच तुमची बॅग बघते की तुम्ही काय भरले एवढं त्याच्यात. बापरे, पार्थने एवढा सारा पसारा घेतलेला असतो बॅगमध्ये, पार्थला साधी बॅग सुद्धा भरता येत नसते. त्यामुळे आता काव्या बोलते, थांबा तुम्ही, मी तुमची बॅग पॅक करून देते. काय होत पार्थ देशमुख, तुम्ही आर्किटेक्ट असून तुम्हाला साधी बॅग सुद्धा भरता येत नाही? आणि बापरे, पार्थने एवढा गचागच सगळं काही भरलेलं असतं ना ते सगळं काढते आणि तिला ते काढता काढता तिला येलो कलरचं जॅकेट सुद्धा सापडतं. आता तिला आठवतं की हे गिफ्ट तर तिने जीवाला दिलं होतं, हे पार्थकडे कसं आलं? तर पार्थ बोलतो की हे जीवाचंच आहे, परंतु हे माझ्याकडे मी घेतलं होतं, मला आवडलं, मी माझ्याकडेच ठेवलं. आता बापरे, आता काव्याला तर धसकाच बसलेला आहे आणि हा पार्थ वेडा तो जॅकेट तिला देत आहे की काव्या तुमच्यावर छान सूट करेल. आता काव्याच्या मनात प्रश्न पडतो की हे जॅकेट मी जीवाला दिलंय आणि हा पार्थ परत मलाच देतोय. त्यामुळे तर काव्या बोलते की नाही पार्थ, हे ना तुम्ही तुमच्याकडेही नका ठेवू आणि मलाही नका देऊ, मी तुमच्यासाठी नवीन घेते ना, ज्याचा आहे तुम्ही त्यालाच देऊन या. मित्रांनो, खरंच ज्याची गोष्ट ही त्याच्याजवळ छान दिसते म्हणजे पार्थ. काव्या ही पार्थची आहे आणि ती अखेर पार्थकडे आलीच. जशी नंदिनी ही जीवासाठी होती ती जीवाकडे गेली, परंतु आता हे जॅकेट कुणाचं आहे? जीवाचं आहे, कारण काव्याने त्याच्यासाठी दिलंय, त्यामुळे तेही जीवाकडेच गेलं पाहिजे. आता ती त्याला रिक्वेस्ट करत आहे, त्याला बोलत आहे की पार्थ, मी तुमच्यासाठी नवीन जॅकेट आणते, पण हे जॅकेट जीवाचं आहे, तुम्ही जीवाला देऊन या. मित्रांनो, पार्थ खूप समजूतदार आहे, तो आपल्या बायकोला खूप समजून घेतो आणि तो ते मान्य करायला तयार होतो, ऐकतो तिचं आणि तेवढं ते जीवाला द्यायला जातो. मित्रांनो, आता खरंच हे दोघं नवरा बायको खरंच खूप समजूतदार आहे. आता खऱ्या अर्थाने त्यांची ट्रिपची तयारी सुरू झालेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ट्रिप त्यांची कॅन्सल होणार का की ते पुढे रन करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.